हॅलो. नमस्ते. आज आपल्या तृतीय सत्राचा पेपर जो आहे उपयोजित योग, त्या पेपरसाठी आपण सुरुवात करतोय, ज्यामध्ये नाडी, प्राण आणि आहाराची संकल्पना आहे. पहिलं प्रकरण. सेकंड प्रकरण जे आहे ते महिलांकरिता योग, योगा फॉर वुमेन्स. आणि तिसरं प्रकरण जे आहे ते आहे योग समुपदेशन, म्हणजे काउन्सिलिंग, योग काउन्सिलिंग. असे 3 युनिट्स आहेत आपल्याला. तर त्यापैकी आज आपण योगा फॉर वुमन्स हा पॉइंट घेणार आहोत. सर्वप्रथम जर बघायला गेलं तर बघा, आपल्याला लक्षात येईल की महिलांसाठी योग का गरजेचा आहे, किंवा आपण असं बघू शकतो की महिलांसाठी योगाबद्दल आपण काय काय देऊ शकतो, कोणकोणती आसनं देऊ शकतो, योगामध्ये महिलांसाठी करणं योग्य आहे का. बरेचसेच शंका किंवा बरेचसेच प्रश्न याबद्दल आपल्याला दिसून येतात. हम्म. जसं की वेगवेगळ्या वयोगटांमध्ये महिलांमध्ये होणारे प्रॉब्लेम्स असतील. महिलांच्या योगाच्या दृष्टीने जर विचार करायचा गेला तर त्यांचं शारीरिक स्वास्थ्य असेल, मानसिक स्वास्थ्य असेल आणि भावनिक, या तिन्ही स्वास्थ्यांसाठी योग कसा उपयोगी आहे हे या पॉइंट मध्ये आपण बघणार आहोत. आणि आता जर लक्षात आपल्याला बघायचं झालं तर बघा, महिलांसाठी जर विचार करायचा झाला तर महिला या पूर्वीच्या काळासारख्या, म्हणजे पूर्वीच्या कालावधीसारख्या फक्त चूल आणि मूल इतक्या पुरत्याच मर्यादित राहिलेल्या नाहीयेत, तर त्या पुरुषांच्या सोबत बरोबरीला त्या वर्किंग असताना दिसतात, काम करत असताना आपल्याला दिसून येतात. मग ज्यामध्ये काय आहे की पहिल्यांदा त्या महिला, आतापर्यंत असं होतं की त्या फक्त घरच्या घरी किंवा घरचं सगळं सांभाळणं इतपतच त्या काम करायच्या. आता त्या बाहेरचंही काम असेल, वर्किंग असेल, त्यांचा जॉब असेल, बिझनेस असेल, यामध्ये त्या दिसून येतात. आणि या सगळ्यातून काय होत चाललंय की महिला स्वतःकडे दुर्लक्ष करतात. मग त्या दुर्लक्ष करत असताना त्यांना त्यांच्या आरोग्यासाठी आपण काय करू शकतो, किंवा महिलांच्या आरोग्य आणि योग किती महत्वाचा आहे हे आपल्याला बघणं गरजेचं आहे. मग त्यामध्ये 3 टप्पे असतात महिलांच्या आरोग्याचे, किंवा महिलांच्या जीवनामध्ये 3 टप्प्यातून त्यांना सामोरं जावं लागू शकतं. पहिला जो आहे तो स्त्रियांच्या आयुष्यातला पहिला टप्पा असतो, तर तो पहिला आहे तो मासिक पाळी ज्यावेळेस सुरू होते, म्हणजे महिला याच्यामध्ये येतात, काय वयामध्ये येणं असं म्हटलं जातं. तर तो पहिला जो भाग आहे ज्यावेळेस त्यांना मासिक पाळीला सुरुवात होते. दुसरा टप्पा आहे गरोदरपण. आणि तिसरा जो आहे तो रजोनिवृत्तीचा काळ असेल. म्हणजे 3 टप्प्यांमध्ये महिलांना, किंवा या 3 या टप्प्यातून त्यांना पास व्हावं लागतं, 3 टप्प्यातून त्यांना जावं लागतं. मग हे सगळं करत असताना महिलांना कोणकोणते आजार येतात, किंवा पूर्ण विचार करायचं झालं, पूर्ण याच्यामध्ये विचार करत असताना त्यांच्या जीवनामध्ये कोणकोणते आजार त्यांना येत असतात, याबाबत जर बघायचं झालं तर बघा, मानसिक आजार असतील किंवा मानसिक विकार असतील, दुसरा जो असेल तो शारीरिक ताणतणाव असेल, त्यानंतर अॅनिमिया सारखा त्रास असेल ज्यामध्ये रक्ताची कमतरता जाणवते, महिलांमध्ये पीसीओडीचा असणारा त्रास असेल, त्यानंतर व्हेरिकोज वेन सारखा जो आजार आहे त्यामध्ये जास्त महिलांना तो त्रास जाणवला दिसून येतो. यानंतर मासिक पाळीच्या संदर्भात असणारे प्रॉब्लेम्स असतील. याशिवाय बघा, आम्लपित्त, संधिवात, स्थूलता, निद्रानाश, कंबरेचे दुखणे असेल, डोकेदुखी असेल, असे बरेचसेच आजार त्यांना दिसून येतात. मग यामुळे आपल्याला यामध्ये काय करायचं आहे, तर योग कसा कसा उपयोगी ठरेल, स्टेप बाय स्टेप आपण जाऊयात. पहिलं बघा, जनरल वेलनेस जो असेल, जनरल वेलनेस मध्ये हठयोगाचा वापर करून किंवा हठयोगा थ्रू कोणती योग पद्धती आपण वापरू शकतो, तर पहिली आहे हठयोगा, ज्यामध्ये जे बिगिनर्स असतील, जे नवीन सुरुवात करणारे असतील, त्यांना हठयोगाची आसनं, जसं की जनरल वेलनेस साठी माउंटेन पोज असेल, मर्जरासन असेल, चाइल्ड पोज असेल, ही बेसिक आसनं आपण देऊ शकतो. हार्मोनल इम्बॅलन्स किंवा मेन्स्ट्रुअल हेल्थ असेल, त्यासाठी
इन योगा म्हणजे योगाचे वेगवेगळे फॉर्म आहेत, तर कोणता योगा फॉर्म आपण वापरू शकतो हे बघतोय. त्यामध्ये इन योगाचा जर विचार करायला गेला तर कोणत्या पोजेस घेऊ शकतो, तर रिक्लिनिंग बाउंड अँगल म्हणजे सुप्त बद्ध कोणासन ज्याला आपण म्हणतो, किंवा विपरीत करणी असेल, तर ही दोन आसनं जास्त उपयोगी ठरतात. त्यामुळे काय होतं, तर टार्गेट द डीप अँड कनेक्टिव्ह टिश्यूज, ओके, अँड सपोर्ट्स द हार्मोन रेग्युलेशन. त्यानंतर नेक्स्ट जी पोझिशन येते ती प्रिनेटल योगा किंवा प्रेग्नन्सी काळातील. त्यामध्ये वीरभद्रासन असेल, परत वाईल्ड लेग म्हणजे पादानुत्तासन असेल, वॉरियर पोज असेल. या 3 आसनं आपल्याला जास्त उपयोगी ठरतील दिसून येतात. आपण आणखी बघणार आहोत पुढे जाऊन. फक्त आपण एक डिसीज बघतोय किंवा कोणकोणते त्रास असतात ते आपण बघतोय. स्ट्रेस रिलीफ असेल, स्ट्रेस रिलीफ मध्ये बघा, जी चाइल्ड पोज, शशांकासन असेल, वज्रासन असेल, अशी जी आसनं आहेत बेसिकची, ती उपयोगी ठरत आहेत. म्हणजे ओव्हरऑल तुम्हाला 3 गोष्टी लक्षात आल्या की स्ट्रेस, प्रेग्नेन्सी, हार्मोनल इम्बॅलन्स आणि जनरल अवेअरनेस, हे 4 पॉइंट्स जे आहेत किंवा 4 डिसीज असतील तर त्यातून महिलांना जावं लागतं. मग महिलांसाठी योगाचा फायदा काय आहे, तर बघा, हार्मोनल बॅलन्स करणं, हार्मोन्सचं बॅलन्स, त्यानंतर मनशांती आणि तणावमुक्ती करणं, मासिक पाळीच्या तक्रारींवरती उपाययोजना करणं, गर्भधारणे करता पूर्वी आणि त्यानंतर जी काही हेल्पिंग आसनाज आहेत तर ती करणं. ओके, म्हणजे हार्मोनल बॅलन्स, मनशांती आणि स्ट्रेस मॅनेजमेंट, पिरियड्स काळामध्ये जे काही तक्रारी असतील तर त्या सांभाळणं, गर्भधारणेपूर्वी आणि गर्भधारणेनंतर त्यांना सहाय्यक आसनांची माहिती देणं, त्यानंतर शरीर लवचिक आणि बळकट बनवणं. ओके, तर हे झालं पहिला. आता बघा, महिलांमध्ये काही स्टेप्स येतात. मी सांगितलं होतं की आपण पहिल्यांदा स्टेप बाय स्टेप बघणार आहोत, कोणकोणत्या स्टेप्स मधून त्यांना जावं लागतं. तर पहिला असेल जस्ट मिनिट, तुमच्या सिलेबस मध्ये, हा, पहिला जो आहे तो किशोर अवस्था ते तरुणपण म्हणजे टीन टू यंग अडल्ट वुमन. ओके, ज्यामध्ये पिरियड्स वगैरे सुरू होतात तो कालावधी. सेकंड जो असेल तो मासिक पाळी दरम्यानचा कालावधी. आणि तिसरा जो असेल तो गर्भधारणेपूर्वी, सॉरी, एक मिनिट, नाही, 3 आहेत, 4 टप्पे आहेत. पहिला आहे मासिक पाळी पूर्वीचा, दुसरा मासिक पाळी दरम्यानचा, तिसरा आहे गर्भधारणेतील आणि चौथा आहे रजोनिवृत्तीचा काल. ओके, तर असे 4 टप्पे आहेत. मग या 4 टप्प्यांमध्ये पहिला बेसिक याच्यामध्ये तुम्ही सांगू शकता की पिरियड्स पूर्वी किंवा ज्या लहान मुली असतात त्यांना कोणकोणते प्रॉब्लेम्स येऊ शकतात किंवा येतात, कोणी सांगू शकेल? कोणतेही डिसीज असू शकतात. लहान मुलींना कोणते डिसीज असू शकतात जनरल? ठीक आहे. आता काय गैरसमज काय आहेत महिलांमध्ये योग करण्यासंदर्भातले गैरसमज? महिलांनी सूर्यनमस्कार घालू नये असा पण एक गैरसमज आहे, बरोबर? दुसरा जो आहे तो बघा, गरोदरपणामध्ये योग केलेला चालत नाही, हा देखील एक गैरसमज आपल्याला दिसून येतो. मग आता पहिल्यांदा मुली वयात ज्यावेळेस येत असतात त्यावेळेस जो घडून येणारा जो बदल आहे त्यामध्ये बघा, आपण स्टेप बाय स्टेपच कंप्लीट करत जाऊयात आणि तुम्ही बोलत चला. पहिला आहे पीसीओडी आणि पीसीओएस. ज्या प्रेग्नन्सी काला सॉरी पहिल्या ज्या पिरियड्सच्या कालावधीमध्ये इरेग्युलर पिरियड्सचा जो आता प्रॉब्लेम सर्वात जास्त जर कोणती
वेगाने वाढणारी जर कोणती आता आजार असेल किंवा कोणता प्रॉब्लेम असेल किंवा NIHR जे आहे, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ हेल्थ, तर ते असं सांगतं की देशामध्ये सुमारे 20 ते 30% महिलांना PCOD आणि PCOSचे प्रॉब्लेम्स आता दिसून येतात. म्हणजे काय, इरेग्युलर पिरियड्स असणं किंवा जो पिरियड्सचा कालावधी आहे तो कमी जास्त होत राहणं. मग आता हे सर्व कशामुळे घडतं? तर पहिला जो आहे तो हार्मोनल इम्बॅलन्स. दुसरा, काही अनुवंशिकतेनुसार पण आपल्याला ते फेस करावं लागू शकतं. तिसरं जे आहे, हा प्रॉब्लेम कोणामध्ये जाणवतो? ज्या रात्री काम करणाऱ्या महिला असतील, ज्यांना रात्री जागण्याची सवय असेल किंवा उशिरा त्यांचं जेवण होत असेल, तर या महिलांना PCOD, PCOS ला सामोरं जावं लागू शकतं. बरोबर? मग PCOD, PCOS साठी कोणते उपाय करू शकतो? तर कॅट पोज असेल, त्यानंतर तिथले आसन असेल, उष्ट्रासन असेल, सूर्यनमस्कार असतील, तर या आसनांचा आपण फायदा घेऊ शकतो. तसंच बटरफ्लाय पोजलाच तिथले आसन म्हणलं जातं. सुप्तबद्ध कोणासन असेल, भारद्वाजासन असेल, चक्की चालन असेल, म्हणजे अशी हालचाली ज्या यकृत, मूत्रपिंड, स्वादुपिंड, गर्भाशय आणि जननेंद्रिय याची हालचाल करतात. ओके, तर अशा ठिकाणी काम करणं गरजेचं आहे. म्हणजे पहिला PCOD, PCOS हा प्रॉब्लेम बघितला. दुसरा जो आहे तो महिलांमध्ये एक सामान्यपणे आढळून येतो की व्हेरिकोज वेन्स. व्हेरिकोज वेन्स बद्दल बऱ्याच जणांना माहिती असेल. इथे प्रॅक्टिशनर आपले जॉईन आहेत जे ऑलरेडी प्रॅक्टिस करतात. तर व्हेरिकोज वेन्स म्हणजे काय, तर पायाच्या ज्या शिरा असतील तर त्या थोड्या काळसर पडत जातात. त्या ठिकाणी अशुद्ध रक्तप्रवाह साचत जात असतो किंवा शरीरातील ज्या शिरा असतील तर त्यांची लवचिकता कमी होते आणि रक्तप्रवाह खंडित होत असतो. मग हे कधी दिसून येतं? जसजसं वय वाढेल तसतसं रक्तवाहिन्या काही काहींच्या लवचिकता गमावतात. काही वेळेला गर्भावस्थेमध्ये देखील व्हेरिकोज वेन्सचा त्रास सुरू झालेला दिसून येतो. कारण पोटातील गर्भामुळे काही रक्तवाहिन्या दबल्या जातात. दीर्घकाळ उभे राहणारे जे लोक असतील, कंटिन्युअसली ज्यांचं काम जे आहे, जसं की पकडून चला सलूनवाले असतील किंवा बस कंडक्टर असतील, इवन जे काही रोड कडेला जे काही शॉप्स असतात, गाड्या असतात, तर त्या शॉप्सचे जे तिथे असणारे जे सेलर आहेत ते कंटिन्युअसली उभे राहून असतात, तर त्यांच्यामध्ये हा प्रॉब्लेम आपल्याला दिसून येतो. आणि नंतरचं जर नेक्स्ट बघायला गेलं तर स्थूलता, म्हणजे ज्यांचं वजन जास्त आहे अशा लोकांमध्ये व्हेरिकोज वेन्सचा प्रॉब्लेम दिसूनच येतो. मग पर्टिक्युलरली महिला का? कारण बघा, महिलांचं दिवसभरातील जर कामाचा व्याप बघायला गेलं तर मोस्टली उभे राहून तो काम असतं किंवा त्यांचे पाय जे असतात ते कायमस्वरूपी पायाचे तळवे जमिनीला टेकलेले, त्याचा कधीही हालचाल नाही. याचा अर्थ काय, तर कायमस्वरूपी त्यांचं काम हे उभे राहून असतं आणि रक्तप्रवाह आहे तो टाचेच्या दिशेने अधिक प्रमाणात होत असतो. तर त्यामुळे त्यांना हा त्रास आपल्याला जाणवताना दिसून येतो. मग त्यावरती उपाय काय करू शकतो? तर यामध्ये बघा, व्यायाम असेल, चालणं असेल किंवा उंच टाचेच्या चपला न वापरणं असेल, नियमित सूर्यनमस्कार घालणं जेणेकरून आपले पायाच्या शिरा असतील त्या स्ट्रेच होतील, पश्चिमोत्तानासन, ताडासन, अधोमुख श्वानासन, पादहस्तासन, गोमुखासन, वज्रासन यासारखी जी आसनं आहेत तर ती देणं त्यांना गरजेचं आहे. यानंतरचा नेक्स्ट पॉइंट येतो की बघा, अशा काही हालचाली त्यांच्याकडून करून घ्यायच्या जसं की गुरुत्वाकर्षणाच्या विरुद्ध रक्तप्रवाह होणे, म्हणजे अर्ध हलासन, हलासन, विपरीत करणी, शीर्षासन, सर्वांगासन अशी जी आसनं असतात तर ती आसनं त्यांची घेणं गरजेचं आहे. इथंपर्यंत लक्षात आलं? नंतर मासिक पाळीवरती योगोपचार, आपण PCOD, PCOS हा प्रॉब्लेम बघितला, परंतु पर्टिक्युलर मासिक पाळीसाठी देखील काही योगोपचार आहे का? तर त्यामध्ये बघा, मासिक पाळी हा स्त्रियांच्या जीवनातला एक अविभाज्य घटक आहे. आपल्याला माहितीच आहे, बरेच आपण वाचून आहोत किंवा याबद्दल आता आपल्या चर्चेमध्ये बरेचसेच विषय येत आहेत. परंतु मासिक पाळीमध्ये अनेक स्त्रियांना तो जो कालावधी असतो तो त्रासदायक वाटतो. कारण मासिक पाळीच्या आधी 5-6 दिवस आणि नंतर होणारे 5-7 दिवसांचा त्रास हा त्यांना सहन करावा लागत असतो.
आणि या सगळ्या एक 8-10 दिवसांच्या कालावधीमध्ये त्यांची कंबर असेल, पाठकणा असेल, पाय असेल, पोट असेल, इवन त्यांचं मेंटली अनस्टेबल असणं असेल, या सर्व ज्या तक्रारी आहेत किंवा त्रास आहे त्याला सामोरं जावं लागतं त्यांना. आणि हा त्रास कमी करण्यासाठी काही आसनं फायदेशीर ठरतात का? तर त्यामध्ये बघा मार्जरासन, वज्रासन, अर्धपवन मुक्तासन, याशिवाय शवासन, मकरासन अशी काही आसनं आहेत. तर ती आसनं उपयोगी ठरतात. परत बालासन असेल, सुप्तबद्ध कोणासन असेल, तर ही आसनं फायदेशीर ठरतात. फक्त पिरियड्सच्या कालावधीमध्ये कोणती आसनं करायची नाहीत. तर बघा मोस्टली उलट स्थितीतील म्हणजे ज्यामध्ये आपले दोन्ही पाय वरती असतील, खांद्यावरती किंवा म्हणजे थोडक्यात सांगायचं तर विपरीत करणी असेल, सर्वांगासन असेल, शीर्षासन असेल, यासारखी आसनं थोडी टाळावी लागतील. हा एक नेक्स्ट पॉइंट झाला. यानंतर पुढचा जो आहे तो ॲनिमिया. आता ॲनिमिया म्हणजे बऱ्याच जणांना माहिती असेल शरीरामध्ये असणारी रक्ताची कमतरता. आणि हे कशाने ठरते? तर हिमोग्लोबिनचं असणारं शरीरातील प्रमाण, जे की पुरुषांमध्ये साधारणतः बघा 12 ते 16 यामध्ये किंवा महिलांमध्ये 11 ते 14 या प्रमाणात. आता एक कॉमन रेंज बघायला झाली तर पुरुषांमध्ये 12 ते 16 आणि महिलांमध्ये 11 ते 14. मग ॲनिमियाचा त्रास कधी कधी जाणवतो. जसं की पहिल्यांदा बघा पौगंड अवस्था असते त्यावेळेस. दुसरं रजोनिवृत्तीचा म्हणजे मेनोपॉजचा जो कालावधी आहे, ज्यावेळेस पिरियड्स थांबतात त्यावेळेसचा कालावधी असेल, तर या कालावधीमध्ये ॲनिमियाचा त्रास जाणवतो. भारतातील 80% पेक्षा जास्त गर्भवती महिलांना प्रेग्नन्सीच्या काळामध्ये ॲनिमियाचा त्रास जाणवतो. आपणास ऐकून माहिती असेल की प्रेग्नन्स वुमन ज्या असतात, ज्यावेळेस डिलिव्हरीचा कालावधी येतो त्यावेळेस असं होतं की सांगितलं जातं की त्या महिलेच्या शरीरामध्ये रक्ताचं जे प्रमाण आहे ते कमी आहे. ओके. तर यासाठी योगाने रक्ताचं प्रमाण वाढू शकतं का? तर हो. काय आहे, रक्ताचं प्रमाण वाढण्यापेक्षा हिमोग्लोबिन नियंत्रित ठेवण्यासाठी आपल्याला मदत होते. आणि मग त्यामध्ये आसनांचा विचार करायचा झालं किंवा योगाचा थेरपी ॲज अ योग थेरपीच्या दृष्टीने विचार करायचा झालं तर योगातले कोणकोणते घटक उपयोगी ठरतात बघा. अनुलोम विलोम जो प्राणायाम आहे तो फायदेशीर ठरतो. भस्त्रिका प्राणायाम फायदेशीर ठरतो. या सोबतच जे शरीराच्या शिरा किंवा सर्क्युलेटरी सिस्टम वरती रक्ताभिसरण जी संस्था आहे त्यावरती काम करण्यासाठी जी काही आसनं उपयोगी ठरतात, तर त्या आसनांचा सराव करणं गरजेचं आहे. कपालभाती सारखा प्राणायाम असेल, भ्रामरी प्राणायाम असेल, उद्दित प्राणायाम असेल, तर ह्या प्राणायामांचा देखील अभ्यास आपल्याला ॲनिमियावरती उपयोगी ठरतो. ओके. तुम्हाला आतापर्यंत काही डाऊट आहे का? आय थिंक माने सर, चंद्रशेखर मोगली सर, श्वेता असेल, जे कोणी स्टुडंट जॉईन आहेत, आपण आता 3-4 आजार बघितले म्हणजे पीसीओडी, पीसीओएस, ॲनिमिया, व्हेरिकोज वेन्स, महिलांमध्ये जाणवणारे हे 3 आजार बघितले. तर त्यामध्ये काही डाऊट आहे? नो डाऊट सर, चालू दे, बरोबर चालू. ओके. पॉइंट तर करतोय. आता हा आपण नेक्स्ट जो बघतोय तो सर्वात महत्वाचा. आपण मी प्रेग्नन्सीचा जो असेल किंवा प्रीनेटल योगा जो आहे, प्रीनेटल पोस्टनेटल, तो आपण मागे ठेवलाय पॉइंट. त्याचा जर विचार करायचा झाला तर आता बघा, पहिल्यांदा गर्भवती महिलांकरता जर योगाभ्यासाचा विचार करायला गेला तर गर्भावस्था म्हणजे महिलांसाठी एक तो सुखद काळ असतो. कारण त्या कोणत्या तरी जीवाला कोणत्या तरी नवीन जीव निर्माण करत असतात किंवा त्याला या जगामध्ये घेऊन येणार असतात. आणि दुसरा विचार करायचा झालं तर त्यांना 9 महिन्याच्या कालावधीमध्ये खूप खडतर प्रवास देखील असतो. म्हणजे गर्भावस्था ही अशी अवस्था आहे ज्यामध्ये कुठेतरी सुखद क्षण पण असतो आणि 9 महिन्याच्या कालावधीमध्ये त्या 9 महिन्याच्या कालावधीमध्ये आपल्याला किंवा त्या महिलांना खडतर प्रवासातून जावं लागत असतं. आणि गर्भवती स्त्रीची प्रसूती सहज रीतीने व्हावी याकरता योग साधनेचा अभ्यास किंवा प्रसूती करता योग अशी आता प्रॅक्टिस सुरू झालेली आहे, ज्यामध्ये कुठल्याही प्रकारचा त्रास न होता योग साधना सुरू राहू शकते. बरोबर. मग
ते पूर्ण 9 महिन्याच्या कालावधीमध्ये करायचं का? म्हणजे गर्भावस्थेमध्ये असताना पूर्ण 9 महिन्याच्या कालावधीमध्ये योगा करणं गरजेचं आहे का? किंवा तो कसा केला जाऊ शकतो? तर बघा, पहिल्या 3 महिन्यांपर्यंतचा यामध्ये पण आपण 3 टप्पे करतोय. आपण म्हणण्यापेक्षा योग फॉर्म जो शिकवला जातोय, तर आता या 3 टप्प्यांमध्ये शिकवला जातोय. जसं की पहिला आहे 3 महिन्यांपर्यंतचा कालावधी. म्हणजे सुरुवातीच्या गर्भावस्था पासून डिलिव्हरी, प्रेग्नन्सी पासून डिलिव्हरी होईपर्यंत 9 महिन्याच्या कालावधीमध्ये बघा, पहिले जे 3 महिने असतील, तर त्या 3 महिन्यांमध्ये पहिला असतो प्रणव जप, सूर्यनमस्कार आणि शरीर संवर्धनात्मक जी आसनं आहेत, जसं की उष्ट्रासन, कटिचक्रासन, गोमुखासन, विपरीत शयन स्थितीमध्ये सावकाश केलं जाणारं बघा अर्धशलभासन चालू शकतं. आणि जे भुजंगासन आहे ते जास्त वरती न येता वक्रहस्त भुजंगासन वगैरे आपण थोडंफार देऊ शकतो. तर बेसिकची जी आसनं आहेत, याशिवाय वज्रासन असेल, शशांकासन आरामामध्ये करणं, बालासन पोज असेल, तर पहिल्या 3 महिन्याच्या कालावधीमध्ये शरीर संवर्धनात्मक जी आसनं असतात, तर ती घेणं गरजेचं आहे. त्यानंतरचा जर आपण बघितला, तो नेक्स्ट आहे 3 महिन्यापासून, म्हणजे 3 महिने संपल्यानंतर 7 महिन्यापर्यंतचा जो कालावधी आहे, तर त्या कालावधीमध्ये या अवस्थेमध्ये बघा, शरीर संवर्धनात्मक जी आसनं आहेत, जी आपण करत होतो, जसं कटिचक्रासन असेल, उष्ट्रासन असेल, तर ही आसनं करून चालत नाहीत. त्यामध्ये बेसिक प्रकारची आसनं ज्यामध्ये स्थिर असतील, जसं की बघा, द्विपाद उत्तान पादासन किंवा एकपाद उत्तान पादासन असेल. याशिवाय जर तुम्ही विचार करायला गेला तर वज्रासन असेल, शशांकासन, बालासन ही पोझिशन असेल. थोड्या प्रमाणामध्ये बॅकबेंड करण्यासाठी उष्ट्रासन न करता अर्ध उष्ट्रासन असेल, तर ही आसनं आपण ठराविक कालावधीपर्यंत करू शकतो, 7 महिन्याच्या अलीकडे. ओके. त्याशिवाय त्या ठिकाणी सुरू होतो तो महत्वाचा भाग की प्राणायाम, अनुलोम विलोम प्राणायाम, चंद्रभेदन प्राणायाम, भ्रामरी प्राणायाम असेल, तर हे प्राणायाम आपल्याला करणं गरजेचं आहे. कारण वरती आपण बघितलं होतं की प्रेग्नन्सीमध्ये अॅनिमियाचा देखील त्रास आपल्याला उद्भवू शकतो. तर हे झालं. यानंतरचा जो येतो लास्टची जी टप्पा आहे किंवा लास्ट स्टेप आहे, ज्यामध्ये 7 महिन्यापासून 9 महिन्यापर्यंतचा जो कालावधी आहे, तर तो कालावधी, या अवस्थेमध्ये श्वसन, ध्यान, चिंतन, ओंकार जप, बेसिक प्राणायाम याचा अभ्यास करणं गरजेचं आहे. आणि या सोबतच काही सूक्ष्म हालचाली ज्या पोटाला पीळ किंवा दाब देणार नाहीत. लक्षात आलं? म्हणजे 7 महिन्यापासून 9 महिन्याच्या कालावधीमध्ये काय करायचंय, तर बेसिकली श्वसन असेल, ध्यान असेल, चिंतन असेल, ओंकारचा भाग असेल, सूक्ष्म व्यायाम असेल, ज्यामध्ये पोटाला कोणत्याही प्रकारचा दाब किंवा पीळ बसणार नाही, अशा प्रकारची आसनं करणं गरजेचं आहे. ओके. म्हणजे तुम्हाला हे लक्षात आलं की प्रसूतीच्या 3 टप्प्यांमधली आसनं कोणती करणं गरजेचं आहे किंवा कोणत्या आसनं आपण देऊ शकतो. ओके. नेक्स्ट जो आहे, आता हे झालं डिलिव्हरी पर्यंत. डिलिव्हरी नंतर म्हणजे प्रसूतीनंतर योग करणं गरजेचं आहे का किंवा कधी करू शकतो, तर बघा, प्रसूतीनंतरचा काळ खूप महत्वाचा असतो. कारण ती जी माता असते, तर तिचं जे वजन आहे ते वाढत चाललेलं असतं. आणि वजन कमी करण्याच्या दृष्टीने हा अत्यंत महत्वाचा काळ ठरतो. मग त्यामध्ये बघा, प्रसूतीनंतर स्तनपान करणाऱ्या ज्या मातांनी काय आहे, दररोज फक्त 5 ते 6 बेसिक आसनांचा अभ्यास करणं गरजेचं आहे. शशांकासन, पद्मासन, भुजंगासन, बालासन, प्लँक पोज असेल. प्लँक पोज जर जमत असेल तर, जसं की नॉर्मल डिलिव्हरी वगैरे असेल तर त्या कालावधीमध्ये पश्चिमोत्तानासन असेल. म्हणजे या 5-6 आसनांचा आपण नक्कीच डेली प्रॅक्टिस करू शकतो. त्यानंतर एक 9 महिन्यानंतर, म्हणजे डिलिव्हरी नंतर एक 8 महिने 10 महिन्यानंतर आपण किंवा त्यापेक्षा अधिक पुढच्या कालावधीमध्ये सर्वांगासन, शलभासन, हलासन, कटिस्ना असेल किंवा अश्विनी मुद्रा असेल, कटिचक्रासन असेल, अर्धचक्रासन असेल, मकरासन असेल, या आसनांचा देखील अभ्यास आपण करू शकतो. आणि याचा जो पुढचा जो भाग आहे,
पुढचा जो भाग आहे तो सर्वात लास्टचा येतो, रजोनिवृत्तीचा काळ किंवा मेनोपॉजचा जो कालावधी असेल, ज्यामध्ये अ, स्त्रियांची प्रेग्नन्सी थांबत असते. सॉरी, स्त्रियांची पिरियड्सचा जो हे आहे, मासिक पाळी असते ती थांबत असते. तर बघा, आपण प्रेग्नन्सीचा टप्पा बघितला आणि त्यानंतरची पुढची स्टेप बघतोय ती रजोनिवृत्ती, मॅनोपॉज. तर त्यामध्ये पिरियड्स थांबत असतात त्यावेळेसचं काय आहे, तर कुठलाही आजार किंवा विकार नाहीये. रजोनिवृत्ती म्हणजे कुठलाही डिसीज नाहीये. तर ती एक नैसर्गिक प्रक्रिया आहे. जसं पिरियड्स येणं असेल, प्रेग्नन्सी असेल आणि त्यानंतर रजोनिवृत्ती. ह्या एक प्रक्रिया आहेत. आणि रजोनिवृत्तीच्या कालावधीमध्ये अंतस्रावी ग्रंथीमध्ये महिलांच्या बरेचसेच बदल घडून येतात. ज्यामध्ये हार्मोन्सचं असंतुलन होतं, निगेटिव्ह थिंकिंग वाढलं जातं, चिडचिडपणा असेल, शरीरातील कॅल्शियमची कमी होणे असेल. म्हणजे हे डिसीज रजोनिवृत्तीच्या काळामध्ये, मेनोपॉजच्या कालावधीमध्ये जाणवतात. मग त्यामध्ये उपाय काय करू शकतो, तर सकाळी सायंकाळी पाणी पिणे असेल, ध्यानधारणा, प्राणायाम, मंत्रांचा जप, योग निद्रा, सर्वांगासन, सुखासन, वज्रासन यासारखी जी आसनं आहेत ती डेली ठेवणं गरजेचं आहे. हे सगळं झालं. आपण जो बघितला आतापर्यंतचा कालावधी तो आहे मॅनोपॉजचा. तर मॅनोपॉजच्या आसनांबद्दल आपण बघितलं. म्हणजे आपण स्टेप बाय स्टेप लक्षात आलं का? पहिल्यांदा पिरियड सुरू होण्यापूर्वीच्या मुलींना किंवा बेसिकली महिलांना काय सामोरं जावं लागू शकतं कोणत्या आजारांवरती, तर त्यामध्ये ठराविक आजार असतील जे नॉर्मली जाणवतात. मग त्यामध्ये बेसिक आसनं आपण सर्वांना देऊ शकतो, जी की आपण पुढे बघणार आहोत. त्यानंतर पिरियड्सचा कालावधी बघितला, पीसीओडी, पीसीओएस, व्हेरिकोज वेन्स असेल, अॅनिमिया असेल, यासारखे आजार बघितले. त्यानंतर प्रेग्नन्सीचे 3 टप्पे बघितले, त्या ठिकाणी आसनं बघितली, मेनोपॉजची बघितली. आता हे सगळं झाल्यानंतर ज्या सर्वसाधारण महिला असतील किंवा अ, फक्त आजारी महिलांच्यासाठीच योगा उपयोगी आहे का? तर नाही. निरोगी व्यक्तींच्यासाठी काय योगासनं देऊ शकतो? तर त्यामध्ये बघा, ज्याप्रमाणे महिलांची शारीरिक आणि मानसिक स्थिती असेल, त्यांचं शारीरिक आणि मानसिक संतुलन किती योग्य आहे, हे बघून आपण त्यांना आसनं देणं गरजेचं आहे. जसं की काही महिला वेट लॉससाठी येत असतील, तर त्यांना वेट लॉससाठीची आसनं असेल. काही महिला वेट गेनसाठी येत असतील, तर त्यासारखी आसनं आहेत. काही जणांची फ्लेक्सिबिलिटी वाढवायची आहे, तर त्यासाठी येत असतील. काही जण मेंटली स्टेबल नसतील, तर त्यासाठी आसनं असतील. यासाठी तुम्हाला गरजेचं आहे, की प्रत्येक आसनाची माहिती घेणं. म्हणजे बालासन कशासाठी यूज होतं? सेतुबंधासनचा नॉर्मली शरीरावरती कोणता फिजिकल इफेक्ट होतो? एक लक्षात घ्या, जशी अॅनाटॉमी आपल्या शरीराची असते, म्हणजे शरीर रचना जशी आहे, त्या पद्धतीने एका आसनाची पण एक रचना असते. जसं सेतुबंधासन आपण बघितलं, तर सेतुबंधासनमध्ये कुठल्या-कुठल्या अवयवांवरती ताण येतो? तर बघा, पाठकण्याचे जे स्नायू असतात ते वरच्या बाजूने ताणले जातात, कारण आपण पाठगण्याला खालून सपोर्ट देऊन वरती उचलतो, बरोबर? मांड्यांचे स्नायू ताणले जातात, चेस्टवरती प्रेशर येतंय, म्हणजे रक्ताभिसरण हृदयाच्या दिशेने होतं, खांद्यांवरती येतं, शोल्डर्सची स्ट्रेंथ वाढते, तुमचे बायसेप्स असतील तर त्याची स्ट्रेंथ वाढते. म्हणजे एक आसन बघताना असं बघा, की आपले लास्ट 7 मिनिट राहिलेले आहेत. एक आसन असं बघायचं, की बेसिकली तुम्हाला त्या आसनाचा कोणत्या शरीराच्या अवयवावरती फायदा होतोय. ओके? आणि त्या पद्धतीनं त्यांना आसनं देणे गरजेचे आहे. त्यासाठी योगोपचार नावाचं पुस्तक असेल योगविद्या गुरुकुलचं, किंवा योग और रोग, बिहार स्कूल ऑफ योगाचं पुस्तक असेल. याशिवाय मी आणखी एक पुस्तक आहे जे मी ग्रुपवरती टाकून देईल, ज्यामध्ये तुम्हाला डिसीज मिळतील. म्हणजे आजार आणि त्यावरतीची आसनं. तर ती करणं गरजेचं आहे. तुम्हाला हे पूर्ण युनिट समजलंय? योगा फॉर वुमन्स? हर्षवर्धनजी, श्वेता, योगेश लेट जॉईन झालात. जरा समजलंय का पूर्ण तिन्ही चारही स्टेप्स? ओके. कोणाची काही शंका आहे क्लासमध्ये? रेकॉर्डिंग थांबवू शकतोस.